रांगे वर्तमान अभिमानाने, मग भाग्य हे उजळेल त्या कोणाचे, मग भविष्य हे उज्ज्वल से कोणाचे। महाराष्ट्र हे नाव तयाचे, महाराष्ट्र नाव हे जयाचे, जय हो त्या महाराष्ट्राचे, जय हो या महाराष्ट्राचे। सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे, समर्थ लोक महाराष्ट्राचे। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। मंडळी नमस्कार। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी रणधीर कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मंडळी, महाराष्ट्राला फक्त भूगोलच नाही तर इतिहास आणि संस्कृती ही आहे, आणि हा इतिहास आपल्या समोर प्रेरणादायी स्वरूपात येतो तो गड किल्ल्यांच्या भिंतीतून। आणि या सगळ्या गड किल्ल्यांपासूनच ऐतिहासिक वारशांचं जतन करण्याचं काम आणि तो सगळा वारसा आपल्या समोर नव्यानं मांडण्याचं काम पुरातत्व विभाग करत असतं। पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे डॉक्टर तेजस गर्गे आज या सर्व कामाविषयी आणि एकूण ऐतिहासिक वारसा जो महाराष्ट्राचा आहे, आपल्या देशाचा आहे, त्याविषयी आपल्याला सांगण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे। नमस्कार। नमस्कार। ऐतिहासिक सगळ्या वस्तूंचं पुरातत्व विभाग जतन करतं, वेगवेगळ्या माध्यमातून ते लोकांच्या समोर आणण्याचं काम करतं। नक्की कसं काम हा आपला जो विभाग आहे तो करतो? मला वाटतं पुरातत्व विभागाविषयी जो आपला एक समज आहे, आपण एक एवढ्यात आलेला एक गुलाबो सीताबो नावाचा एक सिनेमा पाहिला असेल। त्याच्यात कुठेतरी एक जुनं अंधार ऑफिस, त्याच्यात काही पडलेली मडकेची भांडी आणि त्याच्यात बसलेली काही जुनाट लोक, असा एक सर्वसामान्य लोकांचा पुरातत्व विभागाविषयीचा समज असतो। आणि एकूण समाजाचा पुरातत्व विभागाकडे बघायचा दृष्टिकोन तर खूप भन्नाट असतो, आणि ही इमेज खूपशी हॉलिवूड पटांनी तयार केलेली आहे। जसं इंडियाना जोहान्स किंवा एंजेलिना जोली यांनी जी कॅरेक्टर्स प्ले केली आहेत ती आर्किओलॉजिस्टची आहेत, आणि हे लोक हंटर्स, चाकूसरे, बंदुकी असं घेऊन खूप एक एक्साइटिंग आयुष्य जगत असतात। दुर्दैवानं कोणत्याही पुरातत्ववेत्याचं आयुष्य तेवढं एक्साइटिंग नसतं। पण खरंच मुळात आपण गेलं तर पुरातत्व हा विषय काय आहे हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे। थोडक्यात मानवी भूतकाळांची भौतिक पुराव्याच्या आधारे उलगडणी, त्याला आपण पुरातत्वशास्त्र म्हणतो। आणि मग हे भौतिक पुरावे म्हणजे काय? तुमच्या आमच्यासारखी माणसं होती, त्यांनी निसर्गात काही बदल घडवले। उदाहरणार्थ दगडातून दगडी हाताळं घडवली, मातीतून मातीची भांडी बनवली, आणि ज्या काही त्यांना उपयोगाच्या गोष्टी होत्या त्या बनवल्या, आणि त्याची उपयुक्तता संपल्यावर त्या फेकून दिल्या, डिस्कार्ड झाल्या। मग त्या काळातील ते भौतिक पुरावे शिल्लक राहिले। काही वेळेस ते मातीत गाडले गेले, काही वेळेस ते नष्ट झाले। आता जे गाडले गेले ते आपण शास्त्रशुद्धरित्या उत्खनन करून आपण रिट्रीव्ह करतो, आणि त्या आधारे आपण भूतकाळाची पुनर्बांधणी करतो। तर हे तर मी सर्वसामान्य लोकांनी सोडलेल्या भौतिक अवशेषांबद्दल बोललो, पण जे राजे महाराज आहेत ज्यांनी खूप मोठ्या गोष्टी तयार केल्या, उदाहरणार्थ राजवाडे बांधले, किल्ले बांधले, खूप मोठमोठाली मंदिरं बांधली, तर हे तर भौतिक अवशेषांचे पुरावे खूप मोठ्या प्रकारचे आहेत, जे नष्ट करणं निसर्गाला आणि मानवालाही शक्य झालं नाही। तर अशा प्रकारचे पुरावे की आपल्या पूर्वजांनी नक्की काय केलं होतं ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम पुरातत्वशास्त्र करतं। तर त्याच्यातही दोन भाग आहेत। संशोधनाचं काम मुख्यतः विद्यापीठं करतात। एखादी जुनी आर्किओलॉजिकल साईट असेल, पुरास्थळ असेल, तर ते आपल्याला एखाद्या टेकाडासारखं दिसतं, आणि नक्की इथं खोदून काय मिळणार आहे
हे मात्र त्या शास्त्रज्ञांना, पुरातत्ववेत्यांना कळतं. सरकारी काही ऑफिसेसही ह्या प्रकारचं उत्खननाचं काम करतात, पण मुख्यतः उत्खनन करून त्याच्यातून संशोधन करणं आणि त्याच्यातून ज्ञान तयार करणं हा विद्यापीठांच्या कामाचा भाग असतो. आणि दुसरं, जी पुरास्थळं आहेत, जी प्राचीन स्मारकं आहेत, त्याच्या संरक्षणाचं काम वेगवेगळे सरकारी विभाग करत असतात. आपण भारताचंच उदाहरण घेतलं तर संपूर्ण भारतात शेकड्यांनी लाखोनी काही प्राचीन स्मारकं आपल्याला मिळतील, पण सगळीच स्मारकं संरक्षित नाही आहेत. तर राष्ट्रीय महत्त्वाची जी स्मारकं आहेत त्यांना संरक्षित स्मारकं हा दर्जा केंद्र शासनाचा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण हा विभाग देतो. आणि त्याची काही उदाहरणं म्हणजे दिल्लीचा लाल किल्ला, कुतुब मिनार, हम्पी इथले मोठे रिमेन्स, काही प्रसिद्ध दक्षिणेतली मंदिरं, आयहोळे, बदामी, पट्टडकल, आपल्याकडच्या अजिंठा वेरूळसारख्या गुफा किंवा आपला पुण्याचा शनिवारवाडा, ही सर्व राष्ट्रीय संरक्षित स्मारके आहेत. आणि राज्याच्या इतिहासात ज्यांनी मोलाची भर घातली आहे अशी स्मारकं आपण राज्य संरक्षित स्मारकं म्हणून घोषित करतो. आणि महाराष्ट्र शासनाकडून अशा स्मारकांचा सांभाळ केला जातो. सद्यस्थितीत आपल्याकडे 377 संरक्षित स्मारकं आहेत महाराष्ट्रात, आणि त्यात प्रामुख्यानं मंदिर आहेत. 251 प्राचीन मंदिरांचा सांभाळ आपण करतोय. त्यात जेजुरीचा खंडोबा आहे, तुळजापूरची भवानी आई आहे, अशा खूप प्रेस्टिजियस मंदिरांचा सांभाळ महाराष्ट्र शासन करतं. मंदिरांच्या पाठोपाठ दुसरी एक महत्त्वाची असणारी कॅटेगरी म्हणजे किल्ले. किल्ले भावनिकदृष्ट्या आपण सगळेच त्यांच्याशी जोडले गेलेलो आहोत, आणि महाराष्ट्राची एक वेगळी ओळख किल्ल्यांमुळे. अशा 60 किल्ल्यांचा सांभाळ महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागाद्वारे केला जातो. त्यात राजगड, तोरणा, सिंहगड आणि मुंबईतल्या म्हणाल तर शिवडी, वरळी, बांद्रा हे सगळे किल्ले आपली राज्य संरक्षित स्मारकं आहेत. ह्या व्यतिरिक्त काही मोठ्या लोकांची घरं किंवा काही स्मृतिस्थळं, उदाहरणार्थ ब्रह्मदेशचा शेवटचा राजा थिबा ब्रिटिशांनी भारतात आणला होता. जसा आपला बहादूर शाह जफर त्यांनी तिकडं नेला, तसा तिकडचा राजा त्यांनी इकडं आणला, आणि रत्नागिरीसारख्या ठिकाणी त्याला कैदेत ठेवण्यात आलं होतं. राजाने स्वतःच्या आवडीने एक वास्तू बांधून घेतली, आणि त्यालाच आज थिबाचा राजवाडा आपण म्हणतो. आणि त्यात आमचं पुरातत्व विभागाचं प्रादेशिक संग्रहालय आहे. त्याचबरोबर रत्नागिरीस असलेलं लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान, भगोला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वाडा, क्रांतीसूर्य वासुदेव बळवंत फडक्यांचं घर, अशा अनेक वास्तू पुरातन विभागाकडे आहेत. आणि मुंबई आणि महाराष्ट्राची शान असलेला गेटवे ऑफ इंडिया, अशा अनेक स्मारकांचा सांभाळ आमचा विभाग करतो. जी मंदिरं आहेत खूप पुरातन आहेत, संरक्षित आहेत, त्यांचं जे स्ट्रक्चर आहे तर ते कशा प्रकारचं आहे? सामान्य माणसाला कळत नाही की हे नक्की स्ट्रक्चर कुठल्या पद्धतीचं आहे, आणि जगाच्या आर्किटेक्चरमध्ये आपलं काय स्थान आहे? खूप सुंदर प्रश्न आहे. मंदिर भावनिकदृष्ट्या आपण कुठेतरी त्याच्यात गुंतलेलो आहोत. आज दगडी मंदिरात जाताना आपल्याला जो फील येतो तो बऱ्याच वेळा सिमेंटच्या मंदिरात येत नाही. या पाठीमागे कुठेतरी थोडी भावना आहे आणि थोडं शास्त्र आहे. भारतीय प्राचीन शिल्पशास्त्रांमध्ये मंदिरं कशी असावीत ह्याबद्दलचे नियम घालून दिलेले आहेत. त्याचं स्थान कसं असावं, त्याचा आकार कसा असावा, त्याचा प्रकार कसा असावा. तर मंदिराची संपूर्ण कल्पना एका पुरुषाच्या शरीराप्रमाणे गेलेली आहे. आणि शीर्षस्थानाला त्याचा गर्भगृह, हृदयाच्या ठिकाणी मधला मंडप आणि पायांच्या ठिकाणी प्रवेश मंडप, अशा प्रकारे ही रचना असते. आणि मग प्रत्येक ज्या देवतेला ते मंदिर समर्पित असतं त्या देवतेच्या मायथॉलॉजिकल स्टोरीज किंवा कथांप्रमाणे सगळ्या मंदिराचं अलंकरण असतं. उदाहरणार्थ शैव मंदिरांच्या बाहेर आपल्याला अनेक शिवपुराणातल्या कथा दिसतील. नंतर विष्णूच्या मंदिरांमध्ये अनेक आपल्याला विष्णूचे अवतार किंवा विष्णूच्या कथा दिसतील. त्यामुळे ही मंदिरं अत्यंत
कल्पनाच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण ठरतात। आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण विचारलं तर ही बेसिकली लोड बेअरिंग मंदिर आहेत। याला कुठेही कॉलम्स वगैरे असं काही नाही आहे। तर पाया हा मोठा आणि नंतर त्याचा आकार एकमेकावर थरचत जाऊन तो छोटा होतो। याच्यात आतले दगड फक्त फिलिंग आणि वजन कॅरी करण्यासाठी असतात आणि अंतर्गत भागातले आणि बाह्य आकार हे अत्यंत छान नक्षीचे खोदलेले असतात। आपलं आर्किटेक्चरच्या निमित्तानं आपण बोलत होतो, तुम्ही दिल्लीत पण काम केलेलं आहे। जगभरातलं जे आर्किटेक्चर आहे आणि भारतीय आर्किटेक्चर काय फरक आहे का? पुरातत्व विभाग त्याचं कसं स्पष्टीकरण करतो, कसं विश्लेषण करतो? भारत हा इतका मोठा देश आहे की संपूर्ण भारतात आपण आसेतू हिमाचल ह्या प्रत्येक ठिकाणी 50 किलोमीटरवर तुम्हाला हे स्थापत्य बदललेलं दिसेल। त्याच्यात खूप प्रमाणात वापर लोकल मटेरियलचा केलेला दिसतो। हिमाचल प्रदेशात आपण पाहिलं तर लाकूड आणि दगड ह्या गोष्टींचा प्रामुख्याने वापर होतो। तसं तुम्ही खालती दिल्लीत आलात तर खूप मोठ्या प्रमाणात भाजलेल्या विटांचा वापर स्थापत्यात त्या काळात केला जायचा। आपण हडप्पन काळातली काही उदाहरणं घेतली तर आधी ते विटा फक्त उन्हात भाजायचे, वाळवायचे आणि त्याचाही वापर त्यांनी केला होता। तर स्थानिक प्रकारच्या मटेरियलचा वापर भरपूर प्रमाणात झालेला दिसून येतो आणि याच्यातूनच काही विशिष्ट आकारांनी जन्म घेतला। त्याच्यातली काही तुमच्या लोकल बिलीफ्स आणि त्याच्यातली काही मंदिरं झाली आहेत। नंतर जे काही धर्म आले त्यांनी सुद्धा इथल्या स्थापत्याचा वापर करून धार्मिक प्रयोजनासाठी वापर केला। याच्यासाठी मी अत्यंत सुंदर उदाहरण कोकणातलं देतो। मंदिराच्या गर्भगृहाच्या ठिकाणी एक उंच टॉवर आणि त्याला उतरतं छप्पर कौलारू आणि पुढे असणारा मंडप, ही रचना तुमच्या मंदिराची पण असते, तुमच्या चर्चची पण असते आणि तुमच्या मशिदीची पण असते। तुम्ही आता सांगितलं की वेगवेगळ्या वास्तूंमधून आपण ते इतिहास आपण पाहतोय, तो वारसा, त्याचं खरं ॲज अ विभाग म्हणून कशा प्रकारे तुम्ही जतन करता? नक्की काय स्वरूपाचं काम करावं लागतंय तुम्हाला? आधी मी जसं म्हटलं तसं सर्वप्रथम याला संरक्षण आपल्याला कागदावर द्यावं लागतं। याचा अर्थ ती स्मारकं संरक्षित स्मारकं म्हणून कायद्याने घोषित करावी लागतात। तर केंद्र सरकारचा प्राचीन स्मारके पुरावशेष हा 1958चा अधिनियम आहे आणि त्याच आधारे महाराष्ट्र शासनाने त्याच प्रकारचा अधिनियम काढला आहे, ज्याचा आधार घेऊन आपण सर्वप्रथम ती स्मारके संरक्षित म्हणून घोषित करतो। समजा ती सरकारी जमिनीवर असतील तर प्रश्न नाही, पण खाजगी जमिनीवरती पण उभी असणारी स्मारकं या कायद्यानं संरक्षित करता येतात। त्यात काही प्रॉपर्टी राईट्स मालकांचे कॉम्प्रोमाइज होतात। त्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या स्मारकाच्या रूपात, मूळ रूपात कोणाला काहीच बदल करता येत नाहीत आणि नंतर जेव्हा ते विभागाच्या ताब्यात येतं तर त्यात मूळ बांधकामात ज्या गोष्टींचा वापर केला आहे, जे घाट होते, जी शैली आहे, त्याच्या बरहुकूमच दुरुस्त्या किंवा पुनर्बांधणी करायचा संकेत आहे। त्याच्यामुळे त्याचं मूळ बांधकाम शिल्लक राहतं, मूळ स्वरूपातच ती वास्तू आपल्या समोर येते आणि त्याच पद्धतीनं तिचा मेंटेनन्स होतो। तर याच्यात सर्वप्रथम कायद्यानं संरक्षण, दुसरं विभागाचे अधिकारी वारंवार या स्मारकांना भेटी देतात, इन्स्पेक्शन्स करतात आणि त्यात ज्या इन्स्पेक्शन नोट्स बनतात त्याच्यात विभागातल्या अभियंत्यांना किंवा वास्तुविशारदांना काही स्पष्ट निर्देश असतात की नक्की या स्मारकात काय प्रकारच्या दुरुस्त्या आणि कशा प्रकारे व्हायला पाहिजेत। मग वास्तुविशारद आणि इंजिनियर्स हे दोघं मिळून त्या स्मारकाच्या दुरुस्तीचा आराखडा तयार करतात। त्याला आपल्या शासकीय पद्धतीने प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता घेऊन मग नंतर हे काम चालू केलं जातं। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे केंद्र सरकार हे काम स्वतः डिपार्टमेंटली करतं, मात्र आपल्याकडे आपण ते आउटसोर्स करतो आणि विभागाचे अधिकारी त्याच्यावरती मॉनिटरिंग करतात। बरेचदा असं वेगवेगळ्या पातळ्यावर चर्चा ऐकायला मिळते की पुरातत्व खात्याचे नियम आणि ॲक्च्युअल परिस्थिती, वास्तवातली जी परिस्थिती, याच्यात सांगड घालताना खूप अनेक ठिकाणी संघर्ष निर्माण होता देतो। का असं होतं ते? एक साधं उदाहरण मी देईन। केंद्र शासनाचा कायदा आहे की स्मारक मग त्याच्या भोवतालचा 100 मीटरचा परिसर
हा विनियमित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे की त्या भागात काही नव्यानं बांधकाम करणं ह्याला बंदी आहे. आणि बाकीचं प्रतिबंधित क्षेत्र 300 मीटर. तर अर्थात लोकांच्या प्रॉपर्टी राईट्सवर आपण एका अर्थानं गदा आणतो. आणि आता हे हे याच्यावरती TDR देऊन कॉम्पन्सेशन देणं वगैरे ह्या प्रोसेस आपण इम्प्लिमेंटेशनच्या मार्गावरती आहोत. पण जोपर्यंत हा तिढा सुटत नाही तोपर्यंत थोडासा त्या स्मारक परिसरात राहणाऱ्या लोकांना तो विभागाबद्दलचा एक तिढा असणार. नाही, बऱ्याचदा कसं दुरुस्ती करत असताना विभागाची पद्धत, काम करण्याची पद्धत आणि इतिहासप्रेमी असतील, ऐतिहासिक जो वारसा आहे तो जतन करण्यासाठी भावनिक प्रश्न निर्माण घेऊन दुरुस्तीसाठी करणार असं, त्याच्यात समन्वयाचं काय विचार करतं आपण? खूप महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. आमच्याकडे खूप दुर्गसंवर्धक येतात, बिचारे रात्रभर पाठीवर सिमेंट वाळू घेऊन वरती गडावरती पोहोचतात. मग आमचा गडकरी त्यांना म्हणतो की सिमेंट लावता येत नाही, कारण महाराजांनी कधी सिमेंट वापरलं नव्हतं. आणि मूळ आमचं पुरातत्वशास्त्र किंवा आत्ताचा कायदा सिमेंट किंवा नवीन बांधकामात अशा गोष्टींचा वापर अलाव करत नाही. त्याच्यामुळे खूप नाईलाजानं आम्हाला त्यांना नाही म्हणावं लागतं आणि मग तिथं कुठेतरी एक संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. पण ह्यात समन्वय साधण्यासाठी आता एक महावारसा नावाच्या सोसायटीची स्थापना अशी संकल्पना पुढे आलेली आहे. आणि याचा मूळ गाभा की त्या स्मारकाचा रखरखाव हा स्थानिकांकडून व्हावा, किमान त्याच्यावरचं घनकचरा व्यवस्थापन आणि त्याची सुरक्षा, ह्या 2 गोष्टी तर या सोसायटीच्या माध्यमातून पार पाडाव्यात. आणि या सोसायटीत केवळ 50% सरकारी विभागांचे अधिकारी, तर 50% त्याच्यात रिप्रेझेंटेशन्स अशा संस्था, विद्यापीठातले तज्ज्ञ आणि जनतेचा त्याच्यात सहभाग असणार आहे की ही सोसायटी नक्की कशी चालावी. आणि याचं खूप सुंदर उदाहरण आपण गोव्यात पाहू शकाल. रिश मागोस नावाचा एक किल्ला आहे, त्या किल्ल्याची एक त्यांनी सोसायटी स्थापन केली आहे. तर एंट्री तिकीट आणि तिथं काही कार्यक्रमासाठी ते पैसे घेतात आणि त्याच्यातून तो किल्ला त्यांनी अतिशय सुंदर मेंटेन केला आहे. तर ते एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवून अशी सोसायटी स्थापन करावी अशी विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना केली आहे. तर आम्हाला तशी सोसायटी स्थापन करायची परवानगी शासनाने दिली तर ते खूप महत्त्वाचं ठरेल. संघर्षाची परिस्थिती येणार नाही. तुम्ही आत्ता काही वेळापूर्वी बोलत असताना सांगितलं आपल्याकडे प्रचंड प्राचीन मंदिरं आहेत आणि संरक्षित आहेत. पण प्राचीन मंदिरं किंवा प्राचीन वास्तू आणि संरक्षित यातला काय फरक आहे? किती सीमारेषा धुसर आहे? बरोबर आहे. प्रत्येक प्राचीन वास्तू ही संरक्षित असतेच असं नाही. आपल्याकडे असण्याचं प्रमाण इतकं मोठं आहे, त्या तुलनेत सरकारी विभागांना थोड्या मर्यादा आहेत. उपलब्ध निधी आहे, मनुष्यबळ आहे, त्याच्यात त्यांची एक कॅपॅसिटी आहे. त्या कॅरिंग कॅपॅसिटीत केंद्र सरकार आणि राज्य शासन आपापल्या पातळीवर जेवढं त्यांना शक्य होईल तेवढ्या वास्तूंना संरक्षण द्यायचा प्रयत्न करत आहेत. आणि मग त्या संरक्षणाच्या पलीकडे असलेल्या वास्तू काही प्रमाणात म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आणि गाव पातळीवर सुद्धा ह्या आहेत, ज्यांना आता कायद्याने कोणतं संरक्षण नाही आहे. परंतु भविष्यात आमचा प्रयत्न असा आहे की महावारसाच्या निमित्तानं ही लोक चळवळ व्हावी. आम्ही केवळ एक मार्गदर्शक तत्व घालून देणारी संस्था, मार्गदर्शन करणारी संस्था, तांत्रिक मदत देणारी संस्था म्हणून असावं आणि जनतेने स्वतःच पुढाकार घेऊन हे कार्य करावं. आणि याचं सर्वात उत्तम मी आता कोकणातल्या कातळ शिल्पांचं देईन. आमची नोटिफिकेशन्स वगैरे पब्लिश करायची प्रोसेस आता प्रगतीपथावर असायला थोडा वेळ लागत होता. स्थानिक लोकांनी विचारलं की अहो साहेब किती पैसे लागतात ह्याला? म्हटलं कुंपण घालायला फार नाही, पण ते कुंपण म्हणजे तुम्ही सिमेंट वगैरे वापरू नका, दगडी चिऱ्यांचं आम्ही डिझाईन देतो. तर गावातल्या लोकांनी चिरे मालकांकडून चिरे आणले, स्वतः श्रमदान केलं आणि त्याच्यातून एक निसर्गयात्री नावाच्या संस्थेच्या मदतीने आम्ही देऊर आणि अजून एका ठिकाणी तसं कुंपण बांधून घेतलं. ते शास्त्रशुद्ध पद्धतीचंही होतं, त्यात पुरातत्व विभागाचं मार्गदर्शन होतं आणि स्थानिक लोकांचा सहभाग होता. म्हणजे असा समन्वयात झालं तर अधिक संरक्षित करता येऊ शकतं. निश्चितच. हे आपले अनेक असे हे सगळे वारसे आहेत, ऐतिहासिक वारसे.
त्यामध्ये एक टर्म वापरले जाते की जागतिक वारसा असणारी वास्तू एखादी. काय त्याला क्रायटेरिया आहेत, काय कशाच्या आधारावर हे ठरवलं जातं की हे जागतिक वारसाची वास्तू आहे? काही वास्तू जगात अशा आहेत की एकमेव अद्वितीय. उदाहरणार्थ अजिंठ्याची लेणी, ती जगात एकाच ठिकाणी येते, तसा दुसरा नव्हे. हा त्याचा अगदी त्या प्रश्नाचं साधं उत्तर. परंतु आज खूप ते वकिली पद्धतीनं आपल्याला पटवून द्यावं लागतं. भारतात आज जरी 30च्या आसपास स्मारकं जागतिक वारसा म्हणून असली, तर महाराष्ट्रातील ह्या जागतिक वारसा स्थळांची संख्या 5 आहे. आणि 1981 साली अजिंठा लेणी ही युनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून घोषित केली. तर युनेस्को ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आपलं जागतिक संस्कृती टिकावी म्हणून ती प्रयत्नशील असते आणि त्याच्यातूनच ही नामांकनाची प्रक्रिया, मानांकनाची प्रक्रिया पुढे आली. जसं ISO नामांकन असणं आपल्याकडे ती गोष्ट स्टँडर्डाइज आहे, असं एक सर्टिफिकेशन असतं. तसं ही युनेस्कोचं सर्टिफिकेशन आहे की ही जागतिक पातळीवरती ही वास्तू अद्वितीय आहे. तर अजिंठ्याचं नामांकन मिळालं त्यावेळेस केवळ भारत सरकारचं 2 पानिपत्र गेलं होतं. 83 साली वेरूळची लेणी घोषित झाली. थोड्या कालाने आपली गाहपुरी किंवा एलिफंटा लेणी जागतिक वारसा म्हणून घोषित झाली. तर त्यावेळेस ही प्रक्रिया अतिशय सोपी होती. आपण 2 पानिपत्र लिहा आणि त्यांनी स्वीकारा. पण आज मात्र जागतिक वारसा मिळावा असे ॲस्पिरंट्स खूप आहेत. मग त्यांना एक प्रोसेस तयार करावी लागली की आधी तुम्ही एक 8 पानी फॉर्मॅट तुम्हाला भरावा लागतो. तो फॉर्मॅट युनेस्को त्यांच्या वेबसाईटवर 1 वर्षभरासाठी ठेवते. आणि हा फॉर्मॅट सुद्धा आपण राज्य सरकार म्हणून पाठवत असतो, तो केंद्र सरकारला जातो. त्याच्यातला आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्याची छाननी करते. तो योग्य वाटला तर तो केंद्रीय मंत्रालयात जातो आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय हे युनेस्कोला पाठवतं. म्हणजे ही प्रक्रिया खूप मोठी आहे. हो, पण हा पहिला टप्पा. आणि त्यांनी स्वीकार केला तर ते 1 वर्षभर त्यांच्या वेबसाईटवर ते फ्लॅश करतात की हे टेंटेटिव्ह नॉमिनेशन आहे, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात दाखल करून घेतलेला प्रस्ताव. आणि मग 1 ते 2 वर्षात आपल्याला हा संपूर्ण नामांकनाचा प्रस्ताव युनेस्कोला सादर करावा लागतो. तो एक साधारणतः 4-5 हजार पानांचा असू शकतो. त्याच्यात मुख्यतः जी वास्तू तुम्ही प्रस्तावित करताय त्याबद्दलचं पूर्ण एक डिस्क्रिप्शन, त्याच्यानंतर ती जागतिक म्हणून काय, त्याची वैश्विक मूल्य काय आहेत, हे आपल्याला वकिली पद्धतीनं त्या डॉझियरमध्ये पटवून द्यावं लागतं. नंतर सरकारने त्याच्या संरक्षणासाठी काय केलं आहे आणि त्याच्या कॉन्झर्वेशनचाही सरकारचा दीर्घकालीन प्लॅन आहे काय, या सगळ्या बाबतची डॉक्युमेंट्स आपल्याला युनेस्कोला सादर करावी लागतात. मग त्यांची एक्सपर्ट्स इथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करतात आणि आपण डॉक्युमेंटमध्ये जे क्लेम केलेले आहेत ते खरे असले तर ते नामांकन तुम्हाला मिळतं. हे नामांकन मिळाल्यानंतर त्या वास्तूच्या दृष्टीनं काय फरक पडतो? म्हणजे आंतरराष्ट्रीय निधी येण्यासंदर्भात असतील किंवा संरक्षण करण्यासंदर्भात असेल, काय फरक पडतो? निधीचा स्रोत वाढू शकतो. दुसरी गोष्ट, जो आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा फ्लो आहे तो सहज वळतो. की आज मी एखाद्या माहिती नसलेल्या देशात माझी टूर प्लॅन करतोय तर पहिल्यांदा मी गुगलवर जाऊन ब्राउज करेन की इथं कोणती जागतिक वारसा स्मारक आहेत. मग मी प्रयत्न करेन की त्यांना भेट देईन, कारण ते त्या देशाच्या संस्कृतीचं सर्वोत्तम रिप्रेझेंटेशन असणार आहे. त्याच्यामुळे जागतिक वारसा नामांकन इज इक्वल टू गॅरंटेड टुरिस्ट फ्लो. आणि हे स्थानिक अर्थकारण खूप मोठ्या प्रमाणावर बदलण्याची ताकद ह्याच्यात असते. कोकणातल्या कातळशिल्पांचं मी परत एकदा उदाहरण देईन. त्या कातळशिल्पाकडे जाण्यासाठी एक रस्ता झेडपीने बनवून दिला आणि तिथं कुठे कुठे सायनेजेस की इथून डावीकडे असं आम्ही लावत होतो. एका ठिकाणी एका चहावाल्याने सांगितलं, साहेब लावू नका. म्हटलं काय बाबा? म्हणजे ते दिशा विचारायला गाडी थांबते, त्या निमित्तानं लोक चहा पितात. हे कातळशिल्प सापडायच्या आधी माझी 200 रुपये कमाई होत नव्हती, आता ती आठवड्याला 5,000 गेली. एक साधं उदाहरण आहे. त्याच्यातून प्रत्येक स्थळाचं अर्थकारण बदलण्याची ह्या सांस्कृतिक स्थलांमध्ये किती ताकद आहे हे अगदी सहज दिसतं.
महाराष्ट्रात अशी किती जागतिक वारसा असणारी सेंटर्स कुठली आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामुळं काय बदल झाला ह्या गेल्या 5-10 वर्षात तुम्ही पाहताय तर? अजंठा वेरूळ तर ही होतीच. अजंठा वेरूळ, एलिफंटा ही 3 आपल्याला सगळ्यांना माहिती असणारी स्मारक आहेत. आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्याला सुद्धा रेल्वेच्या प्रयत्नाने जागतिक वारसा नामांकन मिळालेलं आहे. आणि आता 1920 मध्ये मुंबईला अतिशय अभिमान वाटेल असं व्हिक्टोरियन आर्ट आणि आर्ट डेको, बरंच आपण सगळे मुंबईत राहतो आणि बघतो की खूप सुंदर जुनी दगडी इमारत आहे. आपली हायकोर्टाची बिल्डिंग असेल किंवा युनिव्हर्सिटी, तो यांनी घड्याळावरती बॉल मारून फोडलेला राजाबाई टॉवर असेल, तर ह्या सगळ्या अतिशय सुंदर व्हिक्टोरियन शैलीतल्या इमारती आहेत असं पटकन आपल्याला रजिस्टर होत नाही. या ब्रिटिशांनी बांधलेल्या आहेत आणि आहे बघा इथं छान आहे. तर ह्या व्हिक्टोरियन शैलीच्या इमारती, आणि आपण मरीन ड्राईव्हच्या समोर पाहिलं तर एक विशिष्ट पद्धतीच्या इमारती आपल्याला दिसतील समुद्राकडे बघणाऱ्या. तर ह्यांना आर्ट डेको बिल्डिंग्स असं संबोधलं जातं. ही एक टेक्निकही होतं की जिथं तुमच्या घराच्या गॅलरीज बाहेर येतात. आज आपल्याला त्यात काही विशेष वाटत नाही, पण त्या काळात ती एक नॉवेल्टी होती की कॅन्टिलेव्हर म्हणून तुमची गॅलरी पुढे आली आहे, तो प्रोजेक्शन तुम्हाला मिळतंय. आणि ती गॅलरी फक्त आयताकृती नाही आहे, कधी कधी ती अंडगोलाकार होते, कधी ती गोलाकार होते. असे वेगवेगळे मोल्डिंग्स आणि असे वेगवेगळे शेप्स आर्ट डेको बिल्डिंग्सनी वापरले. एक पिझ्झा बाय द बे म्हणून आहे, ते ज्या इमारतीत आहे त्याच्यात तुम्ही पाहिलं तर असा एक गोल टॉवर मध्ये येतो आणि दोन्ही बाजूला प्रोजेक्शन असणारे अतिशय सुरेख. आर्ट डेकोचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय साध्या इमारती आहेत पण सुंदर डिझाईन्स आहेत, की ब्युटी इन सिम्प्लिसिटी. या जगात फक्त मियामी आणि मुंबई या 2 ठिकाणी आहेत, पण इथं जागतिक वारसा मानांकन मिळायचं कारण म्हणजे ह्या दोन्ही एकाच जागी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हा मान मिळाला. अशाच प्रकारचे नामांकन मिळावं अशा आणखी कुठल्या ठिकाणांसाठी, कुठल्या वास्तूंसाठी महाराष्ट्र सरकार काही प्रयत्न करते, असं काय आहे सध्या? निश्चितच आहे. मला वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेतल्या प्रत्येक माणसाची इच्छा असणार की आपले छत्रपतींचे किल्ले हे युनेस्कोच्या यादीत जावेत, त्याला जागतिक नामांकन मिळावं, हे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाची इच्छा असणार. आणि त्या दृष्टीने आधी लोकांनी आंदोलनं केले, मागण्या केल्या, पण नेमकं कसं ही प्रक्रिया चालते ती प्रक्रिया आपण शासनातर्फे सुरू केली. 2 वर्षापूर्वी आपण महाराष्ट्रातील लष्करी स्थापत्य आणि गनिमी कावा, आता युनेस्को फक्त ते स्थळ बघत नाही तर त्याच्या मागची संकल्पना बघते, एखादी स्टोरी लाईन त्याच्या मागची त्यांना हवी असते. तर आपली संकल्पना आहे स्वराज्य, आणि ते गनिमी कावा आणि किल्ल्यांच्या मदतीने आलेलं स्वराज्य ही आपली स्टोरी लाईन आहे, ही आपली थीम आहे, जी युनेस्कोला अपील होण्याची खूप मोठी शक्यता आहे. कारण जगाच्या इतिहासात खूप कमी अशी ठिकाणं आहेत की जिथं गनिमी काव्याचा वापर करून असं राज्य उभारलं गेलं जे जनतेसाठी होतं. ही जगाच्या इतिहासातली एक अद्वितीय घटना आहे. त्याच्यामुळे छत्रपतींचे जे किल्ले आहेत, रायगड, राजगड, तोरणा, हे सगळे आपण जागतिक नामांकनासाठी प्रस्तावित केलेत. आणि पहिल्या फेरीत काही अडथळा न येता हे युनेस्कोनं त्याच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये समावेश केला. आणि केंद्रीय मंत्र्यांनी, केंद्रीय संस्कृती मंत्र्यांनी त्या काळात मराठीत ट्विट करून महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदनही केलं. आणि आता त्याचा पूर्ण डॉझियर बनवण्याचा आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट पब्लिश केलं होतं, आणि आता ते अंतिम टप्प्यात आहे. आणि पुढच्या 1 ते 1.5 वर्षात आपण हे नामांकन पूर्ण स्वरूपात युनेस्कोकडे दाखल करू. हा एक भाग होता. दुसरा, कोकणात आत्ताच नव्यानं कातळशिल्प उजेडास आली आहेत. बऱ्याच लोकांना फोटो पाहून ती भिंतीवर चितारलेली किंवा खोदलेली चित्र वाटतात, पण ही आडव्या जमिनीवरती खोदलेली चित्र आहेत. मुख्यतः याच्यात प्राण्यांचं अंकन आहे. हत्ती हा आवडता विषय. हत्तीबरोबरच गेंडे आहेत, 1 शिंगी गेंडा, नंतर पाणघोडा, मोर आहेत, वाघ आहेत, माकडं आहेत. एवढंच नव्हे तर पाण्यातला शार्क, स्टिंगरे, हे सगळे त्या डेपिक्शन्समध्ये आहेत.
आणि मला वाटतं आता मानवाचा मेंदू अधिक विकसित होऊन त्यांनी काही ॲबस्ट्रॅक्ट पद्धतीने विचार केलाय. काही ॲबस्ट्रॅक्ट फॉर्म मधले शिल्प आहेत, ज्याला आपण पट्ट म्हणतो. एक आयत आहे आणि त्याच्यात अनेक भौमितिक आकृती आहेत, ज्याचा अर्थबोध आपल्याला होत नाही. अशा प्रकारच्या जटिल पद्धतीनेही अश्मयुगीन मानव विचार करत होता आणि त्यांनी तशा प्रकारच्या भौतिक आकृती ह्या कातळ शिल्पांच्या रूपात कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चितारलेल्या आपल्याला दिसून येतात. कातळ शिल्पामधून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न त्या काळात जो केला असेल त्याचा काही अर्थ आपल्या विभागाच्या वतीने लावण्याचा प्रयत्न झाला आहे का, आणि तसं जर झालं असेल तर नक्की कुठल्या दिशेनं त्या काळातला समाज विचार करत होता? हे संशोधनाच्या अतिशय प्राथमिक अवस्थेत आहे. पण जेवढा कलेबद्दल आपण थोडंसं भूतकाळात गेलात तर जेवढी प्राचीन काळातली कला आपल्याला दिसते ती धर्माच्या संदर्भात दिसते. महाराष्ट्रातली आद्यकला ही भगवान बुद्धांसाठी होती. तथागतांनी जो आपल्याला धर्म सांगितला होता तो धर्म समजून घेण्यासाठी होती. आणि त्याच्यानंतरही आपण बघतो की ही मंदिरं नटवण्यासाठी किंवा अशी धर्मार्थ प्रयोजनाने आलेली दिसतात. माझे स्वतःचे वडील शिल्पकार होते आणि त्यांनी मुक्त छंदाने काही केलंय तर त्यांना ते विकायला बरेच कष्ट पडायचे. परंतु कोणाला इच्छा आहे की मला या देवतेची मूर्ती करायची तर अशी कामं मिळवणं सोपं होतं. तर ही बहुतांशी ही धार्मिक प्रयोजनाने असावीत हा आमचा प्राथमिक काय असेल. पण ह्या सगळ्या धार्मिक पद्धती कुठेतरी शमनिस्टिक लेव्हलच्या असाव्यात असा आमचा प्राथमिक काय असा आहे. म्हणजे हे कातळ शिल्प जागतिक वारशाच्या यादीमध्ये जाण्याची शक्यता दिसते तुम्हाला? हो, निश्चितच. हे नामांकन युनेस्कोनं आधी त्याच्यात काही तांत्रिक अडचणी होत्या, पण हे यावर्षी म्हणजे एकाच आठवड्यापूर्वी युनेस्कोनं ॲक्सेप्ट केलं आहे. आणि तसं पत्र युनेस्कोनी आत्ताच भारताच्या राजदूतांना दिलेलं आहे. तर ह्याचाही पूर्ण नामांकनाचा प्रस्ताव आता आपण दाखल करतोय. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की त्याचा वातावरणीय किंवा भौगोलिक त्याची पृष्ठभूमी ही कोकणातल्या जांभा खडक्यावर कोरण्यात आलेली आहेत. एका विशिष्ट प्रकारच्या वातावरणात, म्हणजे आपण आज ही तुम्हाला गोव्यातही सापडतात. तर आपल्या नामांकनाच्या प्रस्तावात गोवा सरकारचाही सहभाग आहे. म्हणजे आपण एकमेकांना एकत्र घेऊन काम करतोय. भारत म्हणून आपण जगासमोर एकत्रितरित्या समोर जातोय. तर जेवढा कोकणी बोलणारा बेल्ट आहे तिथं तुम्हाला हे सगळे कातळ शिल्प दिसतात. बऱ्याचदा एखाद्या जुना वास्तू समोर आली खोदकामातून कशातून, पण तुमचं या विभागाचं काम म्हणून तुम्ही सतत ह्या प्रक्रियेत असतात. एखादा असा अनुभव सांगा की एखादं शिल्प किंवा एखादी वास्तू खोदकाम करत असताना सापडली, मग त्या दृष्टीनं विचार करत होता, अभ्यास करत होता, की अचानक सापडली आणि त्या सापडल्यानंतरचा तो सगळा माहोल आहे, तो अनुभव आहे, तो जरा आमच्याशी शेअर करा. याला साधं कारण म्हणजे काही प्रमाणात हे पुरावशेष ह्या ॲक्सिडेंटल डिस्कवरीज असतात, अपघातानं सापडतात. कोणी आपल्या घराचा पाया खोदतंय, धनाचा हंडा लागलाय किंवा काही प्राचीन वस्तूंचे अवशेष मिळालेत, काही मूर्ती मिळाल्यात. ह्या काही ॲक्सिडेंटल डिस्कवरीज आहेत. ह्या आपल्याला आपलं जे ज्ञान आहे त्याच्यात ह्या ॲक्सिडेंटल डिस्कवरीज साधारणतः 30% भर टाकतात. आणि उरलेलं 70% ज्ञान हे मात्र सिस्टमॅटिक संशोधनातून येतं. मग हे शास्त्रीय संशोधन म्हणजे काय? मग आमच्यासारखे लोक एखाद्या जिल्ह्याचा सर्वे प्लॅन करतात. मग त्या जिल्ह्यात भौगोलिक स्थिती काय आहे, नद्या कुठून वाहतात, त्या नद्यांनी आपली पातळी बदलली आहेत का, एक माणसाला जगण्यासाठी जे रिसोर्सेस लागतात त्याचा अभ्यास करून पुरातन काळात मानव कुठे राहू शकत असेल ह्याबद्दलचे काही अंदाज आम्ही मांडतो. आणि त्याच्यानुसार मग प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन आम्ही सर्वेज करतो. म्हणजे जुन्या नद्यांचे काठ तपासणं असो, आणि दुसरा आपल्याकडे खूप चांगली पद्धत म्हणजे तुम्ही प्रत्येक गावात जा आणि विचारा पांढरीची माती कुठे आहे बाबा, कुठे ती गाडगी मडकी आहेत, कुठे पालथी नगरी आहे, कुठे जुन्या मंदिराचे अवशेष आहेत, की वाडवडिलांना दिवा लावायला कुठं जातो. ह्या प्रश्नांना अचूक उत्तर आमच्या आर्किओलॉजिकल साईट्सच्या रूपात मिळतात. आणि तिथं गेल्यानंतर मग सॅम्पल्स उचलून
हे नक्की कोणत्या काळातलं आहे याबद्दलचे काही प्राथमिक आढावे आम्ही बांधतो आणि तिथं उत्खनन केलं की हमखास काही ना काही मिळतं. आणि ह्या दोन्हीचे आपापले फायदे आहेत. ॲक्सिडेंटल डिस्कवरीचं एक खूप सुंदर उदाहरण मी आपल्याला देईन, ते म्हणजे मोहेंजोदडो आणि हडप्पाची सभ्यता. स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोर ते मुलतान हा रेल्वे मार्ग बांधताना जेव्हा कॉन्ट्रॅक्टरनी खूप मोठ्या प्रमाणावर तिथं विटांचा वापर चालू केला स्लीपर्स म्हणून, तेव्हा थोडंसं लोकांना इतक्या धडाधडा आणतोय कुठून. तर ती मोहेंजोदडो साईटवरून त्याने त्या अख्ख्या विटा उचलून आणल्या होत्या. मग संशोधकांचं लक्ष तिथं गेलं आणि नंतर त्या उत्खननातून जे काही समोर आलं त्यांनी भारताचा इतिहास बदलला. आधी आपण जेमतेम 2000 वर्ष जुने होतो. म्हणजे अलेक्झांडर भारतात आला तेव्हापासून भारताचा इतिहास ब्रिटिश इतिहासकार चालू करायचे. आणि हडप्पा आणि मोहेंजोदडोच्या संशोधनानंतर आपण एकदम 4000 वर्ष मागे गेलो. आणि हे सर्व शास्त्रीय उत्खननातून शक्य झालं. तर कधी कधी मला खूप अभिमान वाटतो की आपल्या देशाची ओळख, आपल्या राष्ट्राची आयडेंटिटी म्हणून जे शास्त्र एस्टॅब्लिश करायचं काम करतंय त्या शास्त्रासाठी आपण काम करतो, याचा निश्चित मला अभिमान वाटतो. नाही, आत्ता तुम्ही बोलताना एक म्हणाल की ॲक्सिडेंटल काही गोष्टी सापडतात आणि मग ते समोर येतं की हे होतं. बऱ्याचदा सामान्य माणसाचा साधा प्रश्न असतो की एखादं घर बांधायला काढत असताना किंवा एखाद्या ठिकाणी खोदकाम करत असताना चुकून एखादं भांडं सापडतं. त्या भांड्यात सोन्याची नाणी सापडतात, चांदीची नाणी सापडतात. खरं तर त्याच्यावर माझा मालकी हक्क आहे की नाही याची एक भीतीचं वातावरण नेहमी असतं. तर त्यातला खरा नियम काय आहे, काय कायदा आहे, खरंच ते बेकायदेशीर आहे का तसं बाळगणं, की त्याच्यावर सरकारची मालकी आहे, नक्की काय आहे नियमानुसार ते जरा प्रेक्षकांना सांगा. आपल्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की सरकारने हे आपल्या मालकीकडे घ्यायचं ठरवलं आणि तुम्ही लिगली हे सिद्ध केलं की हे तुमच्याच मालकीच्या भूमीतून सापडलंय, तर सरकारला तुमच्याकडून ते घ्यायला कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं. आणि याचं एक खूप चांगलं उदाहरण मी चंद्रपूर जिल्ह्यात पाहिलं. चनखा नावाच्या ठिकाणी एक 600 सोन्याचा होड आम्हाला सापडला. आम्हाला म्हणजे त्या माणसाला, जो तुम्ही म्हणालात तसं स्वतःच्याच घराचं फाउंडेशन खोदताना त्याला जो तांब्याचा हंडा आणि त्याच्यात सोन्याची नाणी सापडली. आम्हाला पोलीस स्टेशनकडून फोन आला. समजा हे सोनाराकडे जाऊन वगैरे इलिगली विकायचा प्रयत्न केले तर सरकार हे निश्चित तो गुन्हा झाला म्हणून सरकार ॲक्वायर करू शकतं. आणि अशा परिस्थितीत आपण कोणत्याही प्रकारचं कॉम्पेन्सेशन सरकारकडे क्लेम करत नाही. पण तुम्ही शास्त्रशुद्धरित्या पुढे आलात की हे माझ्या मालकीच्या वास्तूत सापडलंय आणि हे मला ठेवण्याची इच्छा आहे, असं असेल तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडे आपण ते रजिस्टर करू शकता आणि रजिस्टर करून तुम्ही स्वतःच्या मालकीत ते ठेवू शकता. आणि त्याची देशांतर्गत खरेदी विक्री ही सुद्धा लीगल आहे. म्हणजे लोकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, फक्त नियमानुसार आपल्या विभागाला कळवलं पाहिजे आणि ते रजिस्टर करून घेतलं पाहिजे. आणि जर कंपेन्सेशनचा तुम्ही मुद्दा म्हणाला तर कंपेन्सेशन जर मिळणार असेल तर आजच्या बाजारभाव किमतीनुसार त्या एखाद्या वस्तूचं किंमत ठरवून तेवढं कंपेन्सेशन त्या माणसांना दिलं जातं की त्याच्यात काय वेगळे नियम आहेत? हा ब्रिटिश काळातला नियम होता की 1/5 ऑफ द ॲडिशनल व्हॅल्यू ऑफ द प्राईस. म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल तर तुम्ही 120 रुपये त्या मालकाला द्या. आणि ह्याच्या मागचा उद्देश अतिशय साधा होता. आता नाणी ही सोन्या चांदीची आहेत का अजून कोणत्या धातूची आहेत, याच्यापेक्षाही त्या नाण्यावर काय लिहिलं आहे हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. आणि ती नाणी वितळवली गेली तर आमची सगळी इन्फॉर्मेशन संपून जाते. तर मग सोनाराकडे जाऊन त्याला जितके पैसे मिळतील त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्याला सरकारने द्यावेत, हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि आज काय होतंय की प्रत्येक गोष्ट ही धातूचीच किंवा किमती धातूची असते असं नाही आहे. त्याच्यामुळे आता एक आम्ही कमिटी स्थापन करतो. मग ती इव्हॅल्युएशन कमिटी नक्की किती कॉम्पेन्सेशन द्यायचं याबद्दल शासनाला रेकमेंड करतं. आणि याबद्दलही कळतं की शासनाने त्या ॲक्वायर करण्याच्या तो वर्थ आहे का तो ऑब्जेक्ट, ह्याबद्दलच्या या शिफारसी ही तज्ज्ञ समिती करते. आणि याच्यात विभागातल्या तज्ज्ञांबरोबर विद्यापीठं किंवा काही खाजगी तज्ज्ञ
आणि काही म्हणजे जसे कला संचालक किंवा कलेच्या प्रांतातली काही लोक, अशा सगळ्यांचाच समावेश आपण ह्याच्यात करतो. म्हणजे एकूणच सर्व प्रकारे आपला इतिहास जतन करण्याचं आपण काम करताय वेगवेगळ्या पातळ्यांवर. खरं तर अशा वास्तू असतील, स्मारक असतील, यांचं जे संवर्धन आहे, ह्या सगळ्या कामात, तुमच्या कामामध्ये सामान्य माणसानं तुमच्याशी जोडून घेण्यासाठी किंवा एकूण समन्वय साधण्यासाठी नक्की काय सहभाग घेतला पाहिजे सामान्य माणसांकडनं किंवा संस्थांकडनं? आता आमची सगळ्यात मोठी गरज आहे ती एका अर्थानं मनुष्यबळाची. आणि मनुष्यबळ कशासाठी? तर स्वच्छता आणि स्मारकाची सुरक्षा, ह्या दोन गोष्टींसाठी. समजा कायद्यानं त्या वस्तूचं संवर्धन, त्या वस्तूचं बांधकाम हे काम सरकारी विभागांना किंवा त्या विषयातल्या तज्ज्ञांना दिलेलं असेल, तर ते बांधकाम त्या तज्ज्ञांवर सोडून द्यावं. आणि ते सोडूनही त्या वास्तूची सेवा तुम्ही ती स्वच्छ राखून करू शकता, त्याची सुरक्षा तुम्ही करू शकता. एक साधं उदाहरण मी देईन. चुन्याचा गिलावा केलेल्या भिंती होत्या, ज्याचा चुना नष्ट झाला. आता नव्यानं आम्ही त्याच पद्धतीनं त्याच्यावर गिलावा केला आणि गेल्या 5 वर्षात आम्ही जवळजवळ 134 कोटी ह्या गोष्टींवर खर्च केला किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी. आणि तिथं पुरेसे सुरक्षा रक्षक नाही आहेत, तर त्याच्यामुळे जी प्रेमळ जोडपी जातात, पप्पू लव मीना लिहिणारी, यांच्यासाठी आम्ही मोठ्याल्या भिंती तयार केला. असाच थोडा तो प्रकार झाला. आणि एका अर्थानं हे शासनाच्याही संपत्तीचं नुकसान आहे आणि किल्ल्यांचंही विद्रुपीकरण आहे. आणि माझी अशी भावना आहे की नो अमाऊंट ऑफ पोलिसिंग इज गोइंग टू स्टॉप दिस. एज्युकेशन इज द की. आपण समाज म्हणून किती प्रगल्भ आहोत आणि किती सांस्कृतिकदृष्ट्या सजग आहोत, तर ह्या दृष्टीने मला वाटतं संस्थांनी, कारण सरकारपेक्षा सामाजिक संस्थांवर समाजाचा विश्वास जास्त असतो, तर त्यांनी हे जनजागृतीचं कार्य केलं की बाबांनो, त्या किल्ल्यांवर तुमची नावं लिहू नका. आणि त्याच्यातूनही काही कोटीचा आमचा चुन्याचा गिलावा वाचला तर मला निश्चित आनंद वाटेल. म्हणजे एकूणच लोकांनी समजूतदार भूमिका घेऊन या सगळ्या गोष्टींकडे पाहायला पाहिजे. आपण आलात, आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी ही एवढी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार. हे होते पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाचे डॉक्टर तेजस गर्गे सर. आजचा कार्यक्रमात आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी नव्या विषयासह, नव्या पाहुण्यांसह. तोपर्यंत मी रणधीर कांबळे आपली रजा घेतो. कोण गातो पोवाडे गतकाळाचे, कोण सांगे वर्तमान अभिमानाने. मग भाग्य हे उजळे उद्या कोणाचे, मग भविष्य हे उज्ज्वल से कोणाचे. महाराष्ट्र हे नाव तयाचे, महाराष्ट्र नाव हे जयाचे. जय हो त्या महाराष्ट्राचे, जय हो या महाराष्ट्राचे. सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे, समर्थ लोक महाराष्ट्राचे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.